अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. पवित्रतम देवी भागवत कथा निरूपण क्रमांक 58 मध्ये आपण प्रवेश करत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता आई अंबेचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. अंबा माता की जय. देवी भगवतीचं निवासस्थान असलेल्या मणिद्वीपाचं वर्णन आपण काल करायला सुरुवात केली आणि आपली कालची वेळ संपली. आज आपण या मणिद्वीपाचं वर्णन जे आहे ते थोडंसं विस्ताराने पाहण्याचा प्रयत्न करूया. अनेक योजने विस्तार शुभोवार सुधा सागर वाऱ्याने लाटांचा होतो भडीमार अमृताचा. अनेक योजन विस्तार असलेला हा मणिद्वीप जे भगवतीचं निवासस्थान आहे, स्वर्गाच्याही वरती, सत्यलोकाच्याही वरती, वैकुंठाच्याही वरती, कैलासाच्याही वरती आणि गोलोकाच्याही वरती खूप लांब योजने दूर विस्तार असला अशा अमृताच्या सागराने हे मणिद्वीप वेढलेलं आहे. आणि या त्याच्या किनाऱ्यावरती रत्नमय वृक्ष आहेत. बघा, आपले वृक्ष आणि या ठिकाणचे वृक्ष फरक आहे. कशा आहेत तर ते रत्नमय वृक्ष आहेत. तटावर एक लोकयुक्त गगनचुंबी असा कोट आहे. आता प्रत्येक ठिकाणी एक कोट आहे. सगळ्या याच्यामध्ये कोटाच्या आत कोट 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 आणि या सगळ्या कोटांचं अतिसुंदर वर्णन देवी भागवतामध्ये केलेलं आहे. विविध वृक्षांनी भरलेल्या वाटिका तिथे आहेत. आपल्याला फक्त लंकेतली अशोक वाटिका माहिती आहे, पण अनेक प्रकारच्या या वाटिका निसर्गरम्य अशा आपला रामायणामध्ये बघायला मिळतं की ती अशोक वाटिका जी आहे ती अतिशय सुंदर सुशोभित अशा प्रकारची आणि त्या जंबूमाळ्यानं तयार केली होती, जी हनुमंताने उखडलेली आहे. परंतु ती अत्यंत देखणी होती असा अभिप्राय हनुमंताने रामायणामध्ये दिलेला आहे. अशा अनेक देखण्या वाटिका या मणिद्वीपाच्या ठिकाणी आहेत असं देवी भागवताचं म्हणणं आहे. आणि त्या लोहाच्या कोटाच्या पलीकडं काशाचा कोट आहे. आता एकानंतर एक अशा प्रकारचे कोट आत 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 आहेत. बघा, जसं आम्ही आमचा जो अंतरात्मा आहे, जे पंचकोश आपले या देहामध्ये आहेत, या एका कोटाच्या आत दुसऱ्या कोटाच्या आत तिसऱ्या कोटाच्या आत आमचा तो अंतरात्मा आहे. आधी अन्नमय कोश आहे, म्हणजे अन्नमय कोट आपण म्हणू शकतो. त्यानंतर मनोमय कोश आहे, मनोमय कोट म्हणू शकतो. त्यानंतर आणि प्राणमय कोट, ज्ञानमय कोट, विज्ञानमय कोट, आनंदमय कोट, हे सगळे एकाच्या आत पंचकोट आहेत. तसं हे जे कोट आहेत, या लोहाच्या कोटा पलीकडं ताम्रपट आणि ह्याचा पट आहे. कशाचा? काशांचा पट आहे. लोहाच्या कोटाकडं काशाचा कोट आहे. त्या काशाच्या पलीकडं तांब्याचा कोट आहे. त्यामध्ये आरशांचा तट आहे. त्याच्या पुढे 7 योजने दूर पितळेचा कोट आहे. आरशांचा तट म्हणजे काय अवस्था असेल बघा. 2 आरशे समोरासमोर ठेवा. एकदा प्रयोग करून बघा. 2 आरशे समोरासमोर ठेवा आणि मध्ये उभारून बघा. असंख्य प्रतिमा तुम्हाला दिसायला लागतील. आता हा अख्खा कोट आरशाचा आहे म्हटल्यानंतर आतमध्ये गेलेल्या माणसाला काही सुधारणार आहे का? आणि या आरशाच्या कोटाच्या पुढे 7 योजने दूर पितळेचा कोट आहे. त्याच्या पुढे 7 योजने लांब पंचधातूचा कोट आहे. त्याच्या आत मंदार वृक्षाची वाटिका आहे. काय निसर्गरम्यता असली पाहिजे बघा. त्याच्या आतमध्ये मंदार वृक्षाची वाटिका आहे. त्याच्या मागे 7 योजने लांब चांदीचा तट आहे. आपण आता या मणिद्वीपाच्या भगवतीच्या निवासस्थानाच्या आत आत चाललेलो आहोत. चक्रविहात चाललेलो आहोत. हा आनंद आपण घेणार आहोत.
भगवतीच्या निवासस्थानी जाण्याचा आणि भगवतीच्या दर्शनास. आणि या चांदीच्या तटामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारची मोठमोठी विशाल शिखर आहेत. यात एक अतिभव्य अशा प्रकारचं विशाल शिखर आहे. या चांदीच्या तटाच्या पाठीमाग सोन्याचं तट आहे, अख्खा तट सोन्याचा आहे. तो 7 योजना लांब असून त्याला सौवर्णशाल असे नाव आहे. त्या तटाला एक नाव आहे. आतापर्यंत तटांना कुठं नाव आपल्याला दिसलं नाही, पण या तटाला जे अंतिम तट आहे भगवतीच्या या मणिद्वीपाचा, याला जो सोन्याचा आहे आणि सौवर्णशाल असं त्याला नाव आहे. त्यापुढं अंकिनाथ आपण पोचलो नाहीये. त्याच्यापुढं पुष्पराग मण्यांनी बनलेला 7 योजने विस्तीर्णाचा तेजस्वी असा कोट आहे, पुष्परागांनी बनवलेला. त्या मणिद्वीपाच्या पूर्वेला सुंदर वनाची उंच उंच शिखरांनी नटलेली देवराज इंद्राची अमरावती नगरी आहे. आताशी आपण अमरावती पर्यंत आलो त्या आहोत. आणि या सगळ्या भव्यमध्ये या पूर्वेला अमरावती नगरी आहे. देवांगना अप्सरा शची इंद्रादेव येथे राहतात. मणिद्वीपाच्या आग्नेय दिशेला, या मणिद्वीपाच्या आग्नेय दिशेला अग्नीची अग्निनगरी आहे. तेथे स्वाहा व स्वधा या पत्नीसह अग्नीची वस्ती आहे. तेथे आपल्या सहकार्यांसमवेत यमराज राहतात. यमदूतांसह यमराज तिथे वास्तव्य करत असतात. हिऱ्याच्या कोटामागे वैडूर्य मण्याचा पराकोट आहे. आता हिऱ्याचा कोट पुन्हा आलेला आहे त्याच्यानंतर. आणि याच्या पाठीमाग वैडूर्य मण्याचा कोट आहे. आणि या वैडूर्य मण्याच्या कोटाच्या 8ही दिशांना ब्राह्मी देवी आपल्या गणांसह वास करतात. ब्राह्मी देवी आपल्या गणांसह वास करतात. त्याच्याही आतमध्ये इंद्रनील मण्यापासून, त्याच्याही आतमध्ये इंद्रनील मण्यांपासून बनविलेले कोट आहेत. हा 10 योजने उंच असून त्यांच्या आत मोत्याचा कोट आहे. त्यापुढे महामरकत मण्याचा कोट आहे. त्यापुढे प्रवाळ प्रकार असून त्याही पुढे नवरत्नांनी बनवलेला प्रकार आहे. आणि त्यापुढे चिंतामणी मण्यांनी बनवलेले मंदिर आहे. चिंतामणी मण्यांनी बनवलेले मंदिर आहे. याच्या मध्यभागी बघा, आपण आता किती आत 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 आलेलो आहोत. याच्या मध्यभागी माता भगिनीचे निवासस्थान आहे. त्यात 4 मंडप आहेत. कल्पना करा, खरं अशा प्रकारची दिव्य कलाकृती आपल्याला महालक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा बघायला मिळते बरं, किंवा तुमच्या मीनाक्षी मंदिर असं किती अफाटच येते. पण महालक्ष्मी मंदिर असू दे, की कशी खांब आहेत, कशी योजना आहे, किती आत जातो आपण, आणि सगळं किती भव्य दिव्य अशा प्रकारचं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर सुद्धा आहे. ही जी माता भगवतीचे निवासस्थान आहे त्यात 4 मंडप आहेत कोल्हापूर सारखे. एक श्रृंगार मंडप, मुक्ती मंडप, तृतीय ज्ञान मंडप आणि चतुर्थ एकांत मंडप अशा प्रकारची स्थान आहेत. ते विभिन्न पितानयुक्त धूपाने सुगंधित झाले आहेत. तिथं धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकार असल्यामुळं वेगवेगळ्या धूपाने त्यांना सुगंधित करण्यात येतं. शेकडो सूर्यांचे तेज या ठिकाणी गेल्यानंतर काय बघायला मिळते म्हणाले, देवी भक्तांना किती थोडे लोक जात असतील, देवीचे श्रेष्ठ उपासक फक्त या द्वीपामध्ये पोहोचतात. शेकडो सूर्यांचं तेज प्रभावित झालं आहे. त्यांच्या सर्व बाजूंना केशरांच्या वाटिका आहेत. सर्व सुख तिथे हात जोडून उभे आहेत. असे हे परमसुखदायी कल्याणदायी भुवनेश्वरीचं निवासस्थान आहे. किती थोड्या लोकांना, कारण ज्यांना भगवती खऱ्या अर्थानं पूर्णतः कळालेली आहे, भगवतीची उपासना कशी करायची आहे, निष्काम भगवतीची उपासना कशा प्रकारची असू शकते, अशा प्रकारचे भक्त. आणि आमच्या संत सद्गुरू तुकाबीपरांच्या चरित्रातला एक फार मोठा गोड प्रसंग आहे की त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी पहिल्यांदा तुळजापूरला गेलेले आहेत. वास्तविक त्यांच्या आईला, त्यांच्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी, विप्रनाथ स्वामींनी तुळजापूरला जाऊन प्रसाद नेला आणि सांगितलं, तुम्हाला मुलगा होणार आहे, हा आईचा प्रसाद आहे. तुकाई पासून तुकाराम त्याचं नाव ठेवा, हे सुतोवाच त्यांच्या वडिलांनी अगोदरच करून ठेवलं होतं. परंतु आज जाऊ उद्या जाऊ मनामध्ये आईबद्दल नितांत आदर आहे, नितांत भक्ती आहे. आणि वयाच्या 60व्या वर्षी त्यांना तुळजापूरला जाण्याचा योग आला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आईची एक प्रेरणा आहे, आईचा एक उद्देश आहे. काय प्रेरणा आहे आणि काय उद्देश आहे याचा विचार करताना असं लक्षात येतं की या तुळजापूरच्या ठिकाणी मंदिरामध्ये एक नंदी नामाचा ब्रह्मचारी देवीची तीव्र आणि खडतर उपासना करत होता.
दिवसा एकदा भिक्षा मागायची, माधुकरी मागायची, एकदाच प्रसाद घ्यायचा माधुकरीचा आणि अखंड योग साधना करायची आणि ध्यान करायचं भगवतीचं. तो ध्यानावस्थेमध्ये पोचला होता, ध्यानावस्थेपर्यंत पोचला होता, पण पुढचा मार्ग त्याला समाधी अवस्थेपर्यंत कसं जायचं तो मार्ग सापडत नव्हता. आणि तो भगवतीला, तुळजाभवानीला रोज विनंती करत होता की आई मी अडकलेलो आहे ध्यानाच्या वरती, समाधी अवस्थेमध्ये मला प्रवेश मिळत नाहीये, आई माझ्यावर कृपा कर, अशी तो आणि विनंती करत होता. गुरुचरित्रामध्ये सुद्धा नंदी नामा कुष्टी केला दिव्य देह गुरु तुम्हीच ना, त्रिविक्रमा विश्वरूप दावनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना, जगदवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना. गुरुचरित्रामध्ये सुद्धा नंदी नावाचा ब्राह्मण कुष्ठरोग झाला होता, त्याला गाणगापूरला नरसिंह संस्थीकडे पाठवून केवळ संगमावरती स्नान करून कुष्ठरहित केला आहे. आणि तो अनेक पुन्हा अभ्यास करत शुचिनाम श्रीमताम, कारण योगाभ्यास जो आहे ना, हा योगाभ्यास अनेक जन्मजन्मांतराचा अभ्यास आहे. आज सुरुवात केली लगेच उद्या यश आलं असं होत नाही. हा जन्मजन्मांतराचा, हा पुन्हा नंदी नाम घेऊनच पुन्हा तुळजापूरच्या भवानी मंदिरामध्ये सेवा करतो आहे. एक दिवस तुळजाभवानीनं या नंदी नामाच्या ब्रह्मचारीला दृष्टांत दिला की या ठिकाणी आता एक संत येणार आहेत. दृष्टांतामध्ये संत कसे आहेत, काय आहेत, त्यांचं रूप सगळं दाखवलं भगवतीनं आणि वाट पाहायला सांगितली या नंदीनामा ब्रह्मचार्याला. हा नंदीनामा रोज अत्यंत उत्सुकतेनं मला देवीनं दृष्टांत दिलेला हा महात्मा कधी येणार म्हणून वाट पाहायचा. आणि एके दिवशी संत तुकाविप्राचं आगमन तुळजापूरच्या भवानी मंदिरामध्ये झालं. नंदीनामानी ते पाहिलं. नंदीनामा साष्टांग आणि नमस्कार घालून संत तुकाविप्रांच्या पायावरती कोसळलेला आहे. आपल्याच त्या ओरीवरती जी नंदीनामा ब्राह्मणाला खोली मिळाली होती, त्या खोलीमध्येच तुकाविप्रांचं वास्तव्य झालं. तुकाविप्रांनी सांगितलं की तुमची समस्या माझ्या लक्षात आली आहे. आज आपण अगोदर देवीच्या मंदिरामध्ये कीर्तन करतो मी, आणि कीर्तन झाल्यानंतर आपण उद्या सकाळी तुमच्या ध्यानांची जी समाधी अवस्था आहे तो मार्ग उद्या सकाळी स्नान झाल्यानंतर आपण तो पुढचा भाग बघूया. तुकाविप्रांनी त्या ठिकाणच्या भोपी मंडळीची परवानगी घेतली आणि भवानीच्या मंदिरामध्ये सार तनु आली हाता अशा या देहाचं महत्व आणि महात्म्य सांगणाऱ्या विषयावरती संत सद्गुरु तुकाविप्रांनी भगवतीच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवा रुजू केलेली आहे. आपण तुळजापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला जी पवन लॉज आहे मोठीची मोठी, त्या लॉजचे जे मालक कदम आहेत यांचे पूर्वज तुकाविप्रांच्या पासून विप्र घराण्याचे भक्त आहेत. आणि त्यांनी तुकाविप्रांची त्या भगवतीच्या मंदिरामध्ये कीर्तनाची परवानगी मिळाली त्यांना. कीर्तनामध्ये हा नंदी नामा ब्राह्मण ब्रह्मचारी सगळ्यात पुढे बसलेला आहे. आणि पहिला प्रश्न तुकाविप्रांनी आईला विचारलाय की आई मला या ठिकाणी बोलवायला एवढा उशीर का केलास माते? मी तुला मागेल अशी तुला भीती तर वाटली नाही ना? माझ्या मागण्याच्या भीतीनं तर तुम्हाला दूर केलं नाहीस ना? आणि भगवती या ठिकाणी असं वर्णन आलं आहे की पहिल्यांदा धूम्र लोट त्या मंदिरा गाभाऱ्यामध्ये देवीच्या निघाले आणि या धूम्र लोटातून अष्टभुजा भगवती प्रसन्न झाली तिच्या पायापाशी. आणि तो महिषासुर राक्षस आहे, आपल्या पायाखाली महिषासुर राक्षसाचा मर्दन भगवानी करते आहे. नंदी ब्रह्मचारी देवीला आणि वारा घालतो आहे, छत्रचामर धरले आहेत नंदी ब्रह्मचार्याने आणि समोर तुकाविप्र हात जोडून उभे आहेत. अशा प्रकारचं दृश्य स्पष्ट 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 दिसलं त्या नंदी ब्रह्मचार्याला. हे जे चित्र आहे तुकाविप्रांनी पाहिलेलं, ते तुकाविप्रांनी आपल्या हाताने हस्तरेखा देऊन आपल्या भागवताच्या ग्रंथामध्ये त्यांच्या हस्ताक्षरामध्ये ते लिहिलेलं आहे. याला पुरावा आहे. मी काहीतरी थापा मारतोय असं समजायचं काही कारण नाही. याचा सगळा या देवी भागवताने दशमस्कंद त्यांचा चालला होता. तुकाविप्र महाराज एकमेव असे संत आहेत की श्रीमद भागवताच्या 12ही स्कंदाचा अभंगानुवाद करणारे. 12ही स्कंदाला हात घालणार कोणी नव्हतं. नाथ महाराजांनी फक्त 11व्या स्कंदाला हात घातला होता. आज हे लोण भरपूर पुढे गेलेलं आहे. आज अनेक प्रकारचे भागवत ग्रंथ उपलब्ध आहेत, अभंग भागवत सुद्धा उपलब्ध आहेत. पण 250-300 वर्षापूर्वी, कारण आता संस्कृतचं भाषांतर खूप झाल्यामुळे लोकांना बरीच गती आणि प्रगती मिळाली, पण 250 वर्षापूर्वी संस्कृतातल्या या 12ही स्कंदाचा
प्राकृत मराठी आणि अभंगानुवाद करणारे संत तुकाराम महाराज एकमेव संत आहेत की ज्यांच्या दशमस्कंदाचे केवळ 4,500 अभंग आहेत. आणि या दशमस्कंदाची रचना चालू असतानाच तिथं तुळजापूरला गेले आहेत आणि भगवतीला मला अधिक प्रेरणा दे, माझे अभंग थांबू नयेत, शतकोटीचा संकल्प मी केला आहे, अशा प्रकारची करुणा त्यांनी त्या आईला भागली आहे. आणि त्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवतीचं दर्शन, ही अष्टभुजा भगवती कशी असेल हे तुकाविप्रांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेलं जे चित्र आहे, हे चित्र पाहिल्यानंतर मला या मणिद्वीपामध्ये वास्तव्य करणारी ही भगवती कशी आहे. आणि अनेक आपण या देवी भागवतामध्ये ऐकलं की आपल्या मूळ स्वरूपाचं दर्शन दिलं, ती कशा प्रकारे असेल याची कल्पना या तुकाविप्रांनी आपल्या हातानं या भगवतीचं जे रेखाचित्र रेखाटलेलं आहे ते पाहिल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या या सुंदर मणिद्वीपामध्ये भगवतीचं वास्तव्य स्थान आहे, सुंदर वर्णन केलेलं आहे. हे सगळे मी ओयबद्ध केले बघा. पुढे पुष्परागमण्याची नगरी, लाल रंग कुंकुवापरी, पुष्परागमण्याचे वृक्षसारी, भोवता शोभता ती तेथ, पूर्वेला उंच शिखरे असून इंद्राचे ते निवासस्थान, अमरावती नावाविधान, शचीसह नांदतो अग्नेला अग्निपुरी नगरी, अग्नि सम झळझळ करी, स्वाधासह अग्निवास करी नगरी तया, दक्षिणेत यमपुरी सूर्यपुत्र यमवास करी, चित्रगुप्ताची तितस्वारी कर्म निवाडा कराव्या, वायव्येकडे वायुदेव, ईशान्येकडे रुद्र लोकावाव, रुद्रगणाही ते ठाव नगरी तया, पुढे परमेश्वरीचे निजस्थान, मणद्वीप असे महान, हजारो खांब शोभायमान या स्थानावरी. आणि अशा प्रकारे या स्थानावरती हजारो आणि खांब आहेत. शक्ती तत्वात्मक सिंहासन, सिंहासन किती सुंदर आहे याचं वर्णन आले या ठिकाणी आलंय. हे कसं आहे म्हणाले तर शक्ती तत्वात्मक सिंहासन, 10 पायऱ्या तया जाणं. सिंहासनाला 10 पायऱ्या आहेत आणि त्याची रचना संपूर्ण शक्तीच्या तत्वाचे जे सगळे आहेत त्या ठिकाणी यंत्र आणि त्या यंत्रासह त्या शक्तीच्या तत्वांसह ते सिंहासन तयार करण्यात आलेलं आहे. 10 पायऱ्या तया, 10 पायऱ्या तया जाण, 4 पायऱ्या शोभायमान, ब्रह्मा विष्णू रुद्र महेश्वर यांचं प्रतीक असलेल्या या 4 पायऱ्या अत्यंत अत्यंत शोभायमान आहेत या सिंहासनाच्या. यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौघांनी या भगवतीला आपली शक्ती प्रदान केलेली आहे, आपलं तेज प्रदान केलं आहे. याचं प्रतीक असलेल्या या तेजस्वी 4 पायऱ्या विशेषत्वाने त्या ठिकाणी शोभायमान दिसतात असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर सदाशिवाची बैठक आहे. सदाशिव ही बैठक थोर, यामध्ये सगळ्यात आणि सदाशिवाचं मुख्य स्थान मानलेलं आहे. तेच भुवनेश्वर महादेव स्थिर, कारण ही शिवाजी आहे ती महादेवाची शक्ती आहे. शिवा तो शिव आणि ती शिवा, म्हणून या ठिकाणी वर्णन असायला आहे की सदाशिव ही बैठक थोर, तेच भुवनेश्वर महादेव स्थिर, देवीचेच अर्धांग सुंदर महादेव जाणावे. 16 वर्षीय भुवनेश्वर, त्रिनेत्रतया सुंदर, मणिभूषणे अंगावर शोभताती. हा त्रिभुवनेश्वर हा शिव साक्षात त्या ठिकाणी कसा शोभतोय याचं सुंदर वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कसं काय आहे म्हणाले तर 16 वर्षाचे तेजस्वी भव्य दिव्य असे वाटतात हे महादेव त्रिभुवनेश्वर. 16 वर्षीय भुवनेश्वर, त्रिनेत्रतया सुंदर, मणिभूषणे अंगावर शोभताती. कोटी सूर्य सम तेजोवान, कोटी सूर्य सम तेजोवान, तरीही शीतल स्फटिक वर्ण. बघा, एक सूर्या कोट्याचं तेज आहे पण शीतलता आहे. चंद्रेमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे तापहीन मार्तंड कोटी 100 कोटी तापहीन. आणि शीतलता कशी आहे तर म्हणाले निष्कलंक चंद्राप्रमाणे शीतलता आहे. एकाच वेळी आहे. काय ज्ञानेश्वरांची जी संकल्पना आहे ती ज्ञानेश्वरांनी इथून घेतली की काय कोणा ठोके. मार्तंड जे तापहीन, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सज्जन सोयरे होतो. असे सज्जनांना त्या ठिकाणी प्रवेश आहे. त्यांना बाकीच्यांना कोणाला हे पाहण्याची क्षमता नाही. ज्यांना मणिद्वीपवास मिळालेला आहे अशा फक्त देवी भक्तांनाच या ठिकाणी प्रवेश आहे. अन्य एरा गबाळ्याला या ठिकाणी प्रवेश नाही. पण संतांनी मात्र फार मोठी वेगळी किमया केली आहे. संतांनी या मणिद्वीपातल्या भगवतीला
लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये वैकुंठामध्ये आणली, नारायणी म्हणून ती स्वतः पण कबूल करते मी नारायणी म्हणून आहे म्हणून, आणि ती नारायणी म्हणून वैकुंठामध्ये आणली. आणि सगळ्या संतांनी वैकुंठाधिपतीची सेवा या नारायणीसह माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी. रुक्मिणी माझी माता म्हणले, चंद्रभागा बहीण म्हणले, कुंडलिक सखा कुंडलिक बंधू आहे, कधी तसे पापभंगा, अशा प्रकारचं वर्णन संतांनी केलेलं आहे. एक सुंदर कल्पना मणिद्वीपाची या ठिकाणी म्हणण्यात आली आहे. पण संतांनी मात्र मणिद्वीपामध्ये वास करत असलेल्या या भव्य दिव्य आदिमाया आदिशक्तीला आपल्या भक्ती बळानं वैकुंठामध्येच पाचारण केलेलं आहे. शिवाच्या डाव्या मांडीवर भुवनेश्वरी वसे सुंदर, भाळी अर्धचंद्रकोर शोभत असे. मुखकमळ अतिसुंदर, मुखकमळ अतिसुंदर, निष्कलंक चंद्राकार, दैदिप्यमान अलंकार, अंगी शोभती देवीच्या. पद्मराग मण्यासम अंग अंग कांती, हाती रत्नकंकणे शोभती, सर्व आयुधांसह ही जगन्माता शोभते. ओम भूर्वा सच्चिदानंद रूपितां गायत्रीं प्रतिपादितां नमामि ह्रीं मयीं देवी धियो यो न प्रचोदयात्. नीट पुन्हा एकदा ऐका. ओम भूर्वा सच्चिदानंद रूपितां गायत्रीं प्रतिपादितां नमामि ह्रीं मयीं देवी धियो यो न प्रचोदयात्. शौनकादी ऋषी थोर सुतांना नमस्कार वारंवार मांडलिकयांच्या भर देवी भागवत सांगितले. आता त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा नैमिषारण्यामध्ये आलो आहोत. 88,000 ऋषींना सूत ही देवी भागवत का सांगत आहेत. या देवी भागवताचा हे मणिद्वीपाच्या वर्णना ठिकाणी महत्वाचा देवी भागवताचा भाग सांगतो. अगदी फार थोडा भाग शिल्लक राहिला असतो. हे सगळं मणिद्वीपाचं वर्णन ऐकल्यानंतर आपोआप 88,000 ऋषी उभे राहिले शौनकासह. आणि सुतांना त्यांनी मनोभावे साष्टांग आपल्या जाग्यावर नमस्कार केला. म्हणाले, प्रभो हे वर्णन आम्ही यापूर्वी याच्या कधी ऐकलेलंच नाहीये. आपण आम्हाला या मणिद्वीपाचं वर्णन ऐकून धन्य आणि कृतार्थ केलेलं आहे. म्हणून या 88,000 ऋषींनी सुतांना मनोभावे धन्यवाद दिलेले आहेत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षिती मुक्त झाला. अशा प्रकारची पावती अंबायज्ञ व्यास महर्षी जन्मेजयाला करायला सांगणार आहेत. जन्मेजय अंबायज्ञ करणार आहेत. हा गोड कथाभाग उद्याच्या प्रवचनामध्ये ऐकूया. इथे थांबूया. इतिशम.